नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी पी व्ही सर राजमुद्रा अकॅडमीमध्ये तुमचं मी सर्वांचं स्वागत करतो. मित्रांनो, आज संयुक्त गट ब पूर्व परीक्षेचा जो काही पेपर झालेला आहे त्या पेपर संदर्भामध्ये जे काही प्रश्न आलेले होते त्या प्रश्नाचे संभाव्य जे काही उत्तर आहेत काय असले पाहिजे आणि जे काही प्रश्न आहेत ऍग्रिकल्चरच्या रिलेटेड प्रश्न असतील किंवा भूगोलच्या रिलेटेड जे काही प्रश्न असतील ते प्रश्न मी तुम्हाला यामध्ये जे काही संभाव्य अँसर की आहेत मी तुम्हाला सांगणार आहे. मित्रांनो, प्रश्न एवढे फारसे जिओग्राफीचे अवघड नव्हते, पण वेळखाऊ होते हे मात्र नक्की आहे. कारण की यामध्ये जे काही 10 प्रश्न विचारले गेले जिओग्राफीचे त्यापैकी साधारणतः 2 ते 2 क्वेश्चन अत्यंत टफ आहे, जे की ऍग्रिकल्चरचे विद्यार्थी नाही त्यांच्यासाठी. ओके, तो ऍग्रीचा जो काही एक प्रश्न आहे मी ते सांगेल, त्याच्यावरती चर्चा करेल. परंतु तुम्ही जर हे पुस्तक वाचलं असेल, हे पुस्तक जर वाचलं असेल, हे जिओग्राफीचं हे माझं पुस्तक आहे, जर तुम्ही वाचलं असेल तर तुमचा याच्यातला प्रश्न मार्क जायचा विषय याच्यामध्ये येत नाहीये. कारण की आपण पाहतो की महाराष्ट्र आणि भारताची याच्यामध्ये तुलना केलेली आहे. याच्यामध्ये सिलेबस नुसार सर्व घटक याच्यामध्ये समाविष्ट केलेले आहे. याच्यामध्ये ऍग्रिकल्चर असेल किंवा उद्योग असेल किंवा सर्व गोष्टी ए टू झेड गोष्टी सिलेबस नुसार आपण याच्यामध्ये ऍड करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि हे ऍड केल्यामुळं सिलेबस नुसार आपण दिल्यामुळं हे एमपीएससी करणारे जे काही ग्रुप बी करणारे विद्यार्थी असतील किंवा ग्रुप सी चे काही विद्यार्थी असतील त्यांना हे पुस्तक माइलस्टोन ठरत आहे, यामध्ये काही शंका नाही. याच्यामध्ये दिलेलं आहे मित्रांनो, जे काही सर्व प्रश्न याच्यामध्ये पडतात. मी काय कुठल्या पेजवर आहे हे सांगत बसणार नाही, आता प्रत्येक वेळेस सांगतो तसं. हे पुस्तक ज्याच्याकडे आहे त्यांना त्या प्रश्नपत्रिकेमधले भूगोलचे सगळे उत्तर आणि ऍग्रीचे सुद्धा जवळपास उत्तर याच्यामध्ये तुम्हाला भेटतील, यामध्ये काही शंका नाही, काही डाऊट नाही. म्हणूनच आपल्या पुस्तकाला स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेडनं या पुस्तकाला डायरेक्टली संदर्भ पुस्तक म्हणून बी ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिस साठी त्यांनी जाहीर केलेलं आहे. हे अत्यंत महत्वाचं पुस्तक आहे. चार्ट असेल, नकाशा असतील, खूप महत्वाचं पुस्तक आहे. तुम्ही एकदा बघा. ज्यांच्याकडे नाहीये त्यांनी नक्की हा जो काही बुक आहे हे जवळच्या विक्रेत्याकडे उपलब्ध असेल किंवा तुम्ही जे काही ऍप आहे ऍपवर सुद्धा तुम्ही होम डिलिव्हरी तुम्ही घरी पुस्तक मागवू शकता. चला जास्त वेळ न घेता आपण याचे उत्तर पाहूया नेमकं काय आहे ते. पहिला प्रश्न आहे मित्रांनो, बघा. आता यामध्ये ज्यावेळेस काय सांगितलेलं आहे, शहरी एकत्रीकरण सांगितलेलं आहे. आता सिंपल आहे हे प्रश्न एकदम. जर तुम्ही आपण जर विचार केला ना तर सहज प्रश्न सुटू शकतो. शहरी एकत्रीकरण ज्यावेळेस आपण जे काही शहरीकरण, ग्रामीण वसाहत, शहरी वसाहत ज्यावेळेस आपण टॉपिक पाहतो त्या टॉपिक मध्ये या गोष्टी आपल्याला शिकायला भेटतात. जसे की बघा, यामध्ये शहरी एकत्रीकरण संकल्पना काय आहे. आता ठाणे आणि नाशिक ह्या दोघांचा मेळ, याच्यामध्ये पालघर आहे, बरोबर आहे, शक्यता थोडीशी आहे. पण याच्यामध्ये सातारा असेल, सांगली असेल किंवा नागपूर असेल किंवा चंद्रपूर असेल, हे एक अत्यंत जवळ आहेत का शहर? नाहीये, याच्यामध्ये डिस्टन्स आहे. परंतु याच्यामध्ये बघा, मुंबई आणि नवी मुंबई हे एकत्र आहे. याच्यामधली जी काही उपनगर असतील किंवा याच्यामधील जे काही महत्वाचे ठिकाण आहेत यामध्ये हे एकत्रीकरण करण्यामध्ये संकल्पनेमध्ये हे यायला लागतं. म्हणून याचं उत्तर येतं 2 नंबरचं. लक्षात ठेवा. आता या ठिकाणी आतापर्यंत काय विचारायचं, जुळे शहर कोणते आहे. आता जुळे शहर कोणते आहे असं विचारायचं. हैदराबाद असेल किंवा हैदराबाद, सिकंदराबाद यांना आपण जुळे शहर म्हणतो. पुन्हा नियोजित शहर कोणते आहे असं विचारायचं. नियोजित नियोजित शहर कोणते आहे, पहिलं आपण चंदीगड म्हणतो, बरोबर आहे का. दुसरं या अमरावती हे नियोजित शहर आहे. हे असे प्रश्न अगोदर विचारायचे. पण तो आता थोडस पॅटर्न, थोडं नवीन जे काही पेपर सेट करणारे जे काही एमपीएससी मधील जे काही आहेत त्यांचं थोडस एक बदललेलं आहे असं म्हणायला हरकत नाहीये. आता बघा, 12 नंबरचा प्रश्न मी बी सेट मधलं पाहतोय आणि प्रश्नपत्रिकेमधले जे काही प्रश्न आहेत तेच नंबर या ठिकाणी मी दिलेले आहेत. बघा, यामध्ये उत्तर महाराष्ट्रातील 150 मेगावॅट सौर ऊर्जा प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे. आता उत्तर महाराष्ट्र म्हणल्याबरोबर तुमच्या डोक्यात एकच आहे, शिवाजीनगरचा असणारा साक्री प्रकल्प. साक्री यानी की धुळेमध्ये असणारा हा प्रकल्प. हे काही लोकांनी, जवळपास लोकांनी हेच उत्तर लिहिलं असेल, धुळ्यामध्ये आहे, साक्रीमध्ये, बरोबर आहे का. आता महाराष्ट्र सरकारने काय केलं माहितीये का, विक्रम सोलार सोबत अग्रीमेंट केलं. विक्रम सोलार, विक्रम सोलार सोबत. आता हे प्रश्न कसा आहे, एकदम डायरेक्टली यांनी सांगितलं 150 मेगावॅटचाच पाहिजे आणि 150 मेगावॅटचा उत्तर महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी धुळेमध्ये असणारं, जळगाव मध्ये असणारं, नाशिक मध्ये असणारं आणि नंदुरबार मध्ये असणारं, याच्यापैकीच पाहिजे. आता विक्रम सोलार याच्याबरोबर सोलापूर मध्ये सुद्धा हे चालू आहे. विक्रम सोलार सोलापूर आणि एकदाच
जे काही 2.0 आपण म्हणू शकतो, जे काही 2.0 मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेचा हा टप्पा आहे असं म्हणू शकतो, हा भाग आहे असं म्हणू शकतो. विक्रम सोलार अंतर्गत एक जळगाव मध्ये आणि एक या ठिकाणी सोलापूरमध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी याचं उत्तर यायला लागतं जळगाव, म्हणून याचं धुळे उत्तर नाही. साक्री हे वेगळं आहे, साक्री हे वेगळं प्रोजेक्ट आहे आणि हे डायरेक्टली 150 मेगावॅटचं जर म्हटलं तर या ठिकाणी जळगाव याचं उत्तर द्यायला पाहिजे. हे संभाव्य उत्तर मी सांगेन. आता बघा पुढचा प्रश्न काय आहे, पुढचा प्रश्न बघूया. सियाचीन लडाख मधील, आता बघा डायरेक्टली काय दिलंय त्यांनी, म्हणजे डायरेक्ट फोकस काय केलेलं आहे बघा, इथं सियाचीन आणि लडाख मधील कोणती हिम नदी शोक नदीमध्ये वाहते असं डायरेक्टली ज्या ठिकाणची नदी आहे त्याच ठिकाणी संदर्भ दिले, असं भौगोलिक वर्गीकरण वगैरे या ठिकाणी केलेलं नाहीये. म्हणून हा प्रश्न आपल्याला डायरेक्टली माहितीच पाहिजे, कारण की याच्यावरती आपण काढू शकत नाहीये. आता जर या ठिकाणी आपल्याला ह्या ऑप्शन वरून काढायचं असेल तर तुम्हाला या ठिकाणी ऑप्शन वरून सुद्धा निघू शकतं. आता हे जे आहे ड्रँग डुंग ही जी काही आहे ही झास्कर रांगेमध्ये आहे. हे झास्कर रांगेमध्ये जर तुम्ही एनसीईआरटी वाचला असेल किंवा 10वीचं पुस्तक वगैरे वाचलं असेल तुम्हाला त्यामध्ये भेटेल. किंवा या ठिकाणी ही जी काही झेमू आहे ही झेमू सिक्कीम मध्ये आहे. कुठे आहे? सिक्कीम मध्ये आहे, म्हणून याचा प्रश्न येत नाही. ह्याचा प्रश्न हे झास्कर रांगेमध्ये आहे, ह्याचा प्रश्न येत नाहीये. आता दोन्ही ह्याच्यामध्ये शक्यता आहे, हिस्पार आणि रिमो या दोन्ही मध्ये शक्यता आहे. आता जर आपण हिस्पार जर पाहिलं तर ही काराकोरम रांगेमध्ये आहे. काराकोरम, काराकोरम K2 माहिती आहे तुम्हाला, K2 काराकोरम रांगेमधली हिस्पार ही हिम नदी आहे. परंतु याच्या व्यतिरिक्त जर आपण पाहिलं ही जी काही लडाख मध्ये असणारी ही रिमो ही हिम नदी डायरेक्टली नदीचं नाव ह्यांनी सांगितलेलं आहे. या खोऱ्यामध्ये म्हणजे हेचं पाणी पूर्ण या शोक नदीमध्ये जायला लागतं, या खोऱ्यामध्ये या नदीचा उगम होतो आणि या ठिकाणी आपल्याला जी काही रिमो नावाची नदी आहे ती आपल्याला पाहायला भेटते. म्हणून उत्तर असं यायला पाहिजे या 13 नंबरच्या प्रश्नाचं रिमो हे उत्तर आलं पाहिजे. बरोबर आहे. आता बघा पुढच्या प्रश्नाकडे जातो. काय आहे? खालील विधानांचा विचार करा. बघा लोकसंख्येवरचा प्रश्न आहे आणि 2011च्या याच्यावरती विचारलेलं आहे. आता बघा 2001 ते 11 या काळात महाराष्ट्र लोकसंख्या वाढीचा दर 15.99% होता. अगदी बरोबर आहे. हे विधान काय आहे? बरोबर आहे. लक्षात ठेवा हे विधान बरोबर आहे. आता दुसरं विधान काय म्हणतंय की 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्र राज्यातील 12,23,72,972 लोकसंख्येपैकी, आता मला वाटतं 2011 मध्ये या ठिकाणी 11,23,00,000 किती आकडा यायला पाहिजे? 11,23,00,000 या ठिकाणी आकडा आला पाहिजे. 74,333 74,333 असं आलं पाहिजे. हे बी असं आलं पाहिजे. आणि या ठिकाणी मुस्लिम जे आहे पर्टिक्युलर या ठिकाणी विचारलेलं आहे, मुस्लिम लोकसंख्या 10.6% होती असं विचारलेलं आहे. आणि हे जे काही उत्तर आहे 10.6% नाहीये, 11 पॉईंट जर असतं इथं 11.5%च्या आसपास होती असं मला वाटतंय. म्हणून हेही 10.6 इथं आहे आणि या ठिकाणची पण 12,23,72,972 असं दिलेलं आहे. तर मला असं वाटतं 11,23,74,333. म्हणून हे विधान मी या ठिकाणी चुकीचं ठरवतो आणि चुकीचं आहे. बघा 2011च्या जनगणनेनुसार केरळ राज्यात सर्वाधिक कृषी घनता आढळली. अगदी बरोबर आहे. बघा 2011च्या जनगणनेनुसार 0 ते 6 वयोगटातील बाललिंग गुणोत्तर, नीट लक्षात ठेवा याच्यामध्ये बाललिंग गुणोत्तर विचारलेलं आहे. काय विचारलंय? बाललिंग गुणोत्तर विचारलेलं आहे, म्हणजे 0 ते 6 वयोगटातील लोकांचं विचारलेलं आहे. आता म्हणजे अव्वल 10 राज्य टॉप 10 असं विचारलंय. आपण अभ्यास करत असताना काय विचारतो बघा, पहिले 5 आहेत आणि शेवटचे 5 आहेत, हे 2 पार्ट आपण करतो आणि हे 2 जरी आपल्याला माहिती असेल तरी आपण उत्तर काढू शकतो. बरोबर आहे का? हे दोन्ही जरी माहित असेल तरी आपण उत्तर याच्यामध्ये दोन्हीवरतीच आहे. ओके. आता बघा यामध्ये AMMCK हे सर्वात शेवटचे आहेत. लक्षात आलं? हे सर्वात शेवटचे आहेत आणि यामध्ये यामध्ये इथं जी काही आहे एक म्हणजे यामध्ये गुणोत्तर जे आहे सर्वात पहिले आणि सर्वात शेवटचे या ठिकाणी आपल्याला विचारले. ह्याच्यामध्ये AMMCK ही ट्रिक्स आहे बरं का. आणि दुसरी ट्रिक्स आहे हप जम्मू रागू. ह प जम्मू रागू बॅचच्या विद्यार्थ्यांना माहित असेल.
हप जम्मू रागू हे तुम्हाला सांगितलं होतं. मग हे लक्षात ठेवण्यात पहिले 5 आणि शेवटचे 5 सांगितले. आता याच्यामध्ये जम्मू काश्मीर आहे का? जम्मू हे शेवटच्या मध्ये आहे का? भरपूर शेवटी आहे. जम्मू काश्मीर काय आहे? ही शेवटी आहे. म्हणजे यामध्ये जम्मू काश्मीरचा आहे का? आलेला आहे का जम्मू काश्मीर? याच्यामध्ये आलेलं आहे. काश्मीर आलेलं आहे. जम्मू काश्मीर, अरुणाचल प्रदेश आहे, सिक्कीम आहे. हे जे काही आहेत हे टॉप 10 मधले नाहीत. म्हणून हेही विधान चुकीचं आहे. म्हणजे फक्त अ आणि क हे विधान बरोबर आहे. म्हणून ऑप्शन नंबर 3 चं याचं उत्तर आलं पाहिजे. अ आणि क बरोबर आहे. याच्यामधले खालील विधानांचा विचार करा. यामध्ये 2 या ठिकाणी चुकीचे दिलेले आहेत. म्हणजे ब पण चुकीचा आहे आणि ड पण चुकीचा आहे. तर उत्तर आहे अ आणि क. लक्षात आलं इथपर्यंत? आता यामध्ये अ आणि क उत्तर आहे. पुढे बघूया. चलो नेक्स्ट मुद्दा. आता ही कोकण किनारपट्टी, याच्यावरती प्रश्न पीवायक्यू मध्ये विचारलेला आहे. कंबाईनला ज्यांनी पीवायक्यू केलेला आहे हा प्रश्न त्यांचा चुकला नाही पाहिजे. आता मी शिकवत असताना तुम्हाला सांगितलेले ख म्हणजे खालचा भाग, व म्हणजे वरचा भाग. बरोबर आहे. ख म्हणजे खालचा भाग म्हणजे खलाटी हा खालचा भाग आहे. समुद्र किनारपट्टी जवळ असणारा सखल भागाला खलाटी असे म्हणतात. उंची 15 मीटर पर्यंत असते. आणि कोकण किनारपट्टी जवळ असणारा जो काही उथळ भाग आहे त्याला वलाटी म्हणतात. उंची 275 मीटर असते. बरोबर आहे. हे एमपीएससी ला हा प्रश्न आलेला आहे बरं का. हे रिपीट क्वेश्चन आहे. 15 मीटर पर्यंत आहे. आता याचं उत्तर आपण काय म्हणतो? कोकण किनारपट्टीचा जो भाग अरबी समुद्राच्या किनाऱ्यालगत सखल आणि सपाट भूरचनेचा आहे त्यास आपण डॅडॅस नावाने ओळखतो. उत्तर आहे खलाटी. आता भांबर म्हणजे काय? नद्यांनी वाहून आणलेली जाडी भरडी वाळू व लहान मोठे दगडगोटे यांच्या संचय होऊन तयार होणाऱ्या जमिनीला काय म्हणतो? भांबर म्हणतो. आता भांगर एक येतं. नद्यांनी वाहून आणलेल्या जुन्या गाळाचा प्रदेश त्याला भांगर म्हणतात. बरोबर आहे का? आणि दलदलीचा जर प्रदेश असेल तर त्याला तराई म्हणतात. बरोबर ना? या ठिकाणी सांगितलेलं आहे. म्हणून याचं उत्तर आहे 1 नंबर. कोकणच्या रिलेटेड आहे. की प्रश्न रिपिटेशन आहे असं म्हणायला हरकत नाहीये. उत्तर यायला पाहिजे 1 नंबर. आता बघा हा प्रश्न खूप विद्यार्थ्यांचा चुकला. जे ऍग्रीकॉस होते, आता आम्हाला असे प्रश्न यावे ही आमची इच्छा असते. खूप इच्छा असते. कारण की आम्ही ऍग्रीकॉस आहेत आणि ऍग्रीकॉस मध्ये असे प्रश्न आले की आम्हाला एवढा आनंद होतो, जाळा आणि धूर संकटच. आता बघा वान दिलेले आहेत म्हणजे ह्याला जाती म्हणतो आपण बरं का. डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ. महाराष्ट्रामध्ये 4 कृषी विद्यापीठ आहेत. महाराष्ट्रातलं पहिलं कृषी विद्यापीठ महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी नगरमध्ये, अहमदनगरमध्ये. महाराष्ट्रातलं दुसरं कृषी विद्यापीठ डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला. महाराष्ट्रातले हे 1969 अकोल्याचं आणि वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी आणि डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली. हे जे काही 2 विद्यापीठ आहेत 1972 ला स्थापन झालेले आहेत. आणि यामध्ये तुम्हाला सांगतोय की हा जो काही महत्वाचा मुद्दा बघा, ह्यांनी काय विचारलेला आहे? ह्यांनी जाती विचारल्यात. म्हणून आता हे जाती नाही, आंब्याची जात कोणती आहे आपण जर सांगितली असती, आंब्याच्या जाती कोणत्या आहेत? हापूस आहे, रत्ना आहे, केशर आहे, मलिका आहे, दशहरी आहे, हे असं सांगितलं असतं. चिकूच्या सांगितल्या असत्या, कालीपत्ती, पिलीपत्ती, क्रिकेट बॉल, छत्री, बेला, दिवाणी, वंतोच, पाला, हे असं सांगितलं असतं तर इझी गोईंग होतं. पण ह्यांनी काय विचारलंय? हे कधी तयार झाल्या? आता याच्यामधली ही जी आहे कोकण सम्राट ही एक प्रसिद्ध जात आहे. ही 2014 ची जात आहे. कधीची आहे? 2014 ची. टॉमी ऍटकिन नावाची एक व्हरायटी आहे, देशी व्हरायटी आहे. टॉमी ऍटकिन तुम्हाला सांगतो फ्लोरिंडा येथून विकसित केलेली आहे. फ्लोरिंडा इथून टॉमी ऍटकिन नावाचा एक संशोधक आहे त्याचा, आणि त्याच्याच नावावरून हे टॉमी ऍटकिन. आणि दुसरं टॉमी ऍटकिन आणि दुसरं क्रॉस आहे आपली अल्फान्सो म्हणजे हापूस सोबत. टॉमी ऍटकिन आणि हापूस क्रॉस करून ही जात तयार करण्यात आली. त्याला कोकण सम्राट म्हणतात. ही 2014 मधली जात आहे. आता याच्यापैकी बघा हा रत्ना जो वाण आहे हा 1981 चा वाण आहे. सिंधू हा बिनबियाचा वाण आहे. हा जगातला पहिला बिनबियाचा वाण आहे. म्हणजे ह्याला कोय नसते. सिंधूला कोय असते का? नसते. म्हणून जे काही सिंधू आहे 1992 चा आहे. आणि कोकण रुची जी आहे, कोकण रुची ही 1999 ची आहे. म्हणून या ठिकाणी लक्षात ठेवायचं आपल्याला. याच्यावरून निघतं का बघूया आपण. यामध्ये हे एलिमेंट झालं, हे झालं, दोन्ही मध्ये 4 आहेत. हे 14 वरून जरी काढलं तरी. आता याच्यामध्ये बघा दुसरं रत्ना 1981 आहे म्हणजे 1/3 आहे. 1/3 आहे का कुठं? इथं ह्याच्यामध्ये आहे. म्हणून उत्तर क्रमांक याचं 4 नंबरचं उत्तर यायला पाहिजे. उत्तर क्रमांक काय यायला पाहिजे?
4 नंबरचं ह्याचं उत्तर आलं पाहिजे. जर तुम्ही 4 नंबरचं लिहिलं असेल तर हे क्लिअर आहे. आता हे प्रश्न आलेला आहे कुठून तुम्हाला सांगतो, आलेला आहे कुठून सांगतो. डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाची डायरी असते, कृषी दैनंदिनी असते मित्रांनो. आणि तुम्हाला सांगतो, जर तुम्ही कंबाईनची तयारी करत असेल तर 11वी आणि 12वीचे ऍग्रीचे पुस्तक वाचलेच पाहिजे तुम्ही. हे कंपल्सरी आहे. कारण काय होतं की त्याच्यामध्ये हे प्रश्न सगळे त्याच्यामध्ये आहेत. ऍग्रीचे जे आहेत ना, 11वी 12वी सोडून एमपीसी विचारतच नाही. म्हणून तुम्हाला या ठिकाणी सांगू इच्छितो. ओके, आता बघा खालीलपैकी कोणती जोड्या अयोग्य आहेत. अयोग्य म्हणजे याचा अर्थ सरळ सरळ होतो चूक. समजून घेऊ. आता बघा, छत्रपती संभाजीनगर म्हणजे इथं कसा प्रश्न आहे बघा, किती वेळ खाऊ प्रश्न आहे बघा. यांनी प्रशासकीय विभाग सुद्धा विचारले आणि त्या प्रशासकीय विभागामध्ये येणारे जिल्हे पण विचारले. आता एक तर छत्रपती संभाजीनगर मधलं धाराशिव, जुनं उस्मानाबाद, बरोबर. आता ही तावरजा ह्याच्यामध्ये आहे का? तावरजा हे लातूर मधली नदी आहे, जलाशय आहे. लातूर मध्ये येतं, नदी पण आहे आणि त्याच्यावर जलाशय पण आहे, लक्षात ठेवा. मांजरा नदीची उपनदी आहे तावरजा, माहित असावं. आता या ठिकाणी नागपूर मध्य प्रशासकीय विभागामध्ये असणार भंडारा, चिखली. आता बघा, अमरावती विभागामध्ये असणार जी काही वाशिम आहे, आता अमरावती विभागामध्ये असणार वाशिम आहे या ठिकाणी. आणि तिसरं कोकणामध्ये असणार सिंधुदुर्ग, शिवडाव. आता याच्यामध्ये यांनी काय म्हणताय, अयोग्य विचारताय, अयोग्य. आता हे चूक आहे. चूक म्हणजे कोणतं आहे? हे चूक आहे. दुसरं हे बरोबर विधान आहे, हे बरोबर आहे. अमरावती वाशिम मधलं उमरझरी नाही, उमरझरी हे गोंदिया मधलं आहे, गोंदिया. जर तुम्ही आपल्या पुस्तकामध्ये जिल्हा विशेष आहे बघा, शेवटी दिलेले जिल्हा विशेष म्हणजे डायरेक्ट मॅप दिलेत आणि मॅप मध्ये तलाव पण दिलेत आणि त्या ठिकाणचे जे काही डोंगर असेल, तलाव असेल, असे फोकस केलेले आहेत. म्हणजे ते येणारा जो भाग आहे त्याला फोकस केले. जर तुम्ही पाहिलं असेल तर तुम्हाला कळालं असेल. म्हणून हे दोन्ही विधान काय आहेत? हे दोन्ही विधान चूक आहेत. हे चूक आहे, हे चूक आहे. बरोबर ओळखायचं आहे. तर हे दोन्ही ब आणि ड यामध्ये हे बरोबर आहेत. ब आणि ड ऑप्शन क्रमांक 3 नंबर उत्तर यायला पाहिजे. हा प्रश्न मेन्स आहे, प्रश्न नाहीये. हा प्रश्न राज्यसेवा सारख्या मेन्स परीक्षेमध्ये हा प्रश्न आतापर्यंत येत होता. तलाव वगैरे बघा, तुम्ही मागचे जर पीवायक्यू जर पाहिले तर त्याच्यामध्ये असे प्रश्न येत होते. आता कंबाईनचा असा प्रश्न विचारतायत म्हणजे प्रश्न विचारण्याची जी काही पद्धत आहे, पॅटर्न आहे, डेप्थ आहे, ती बदललेली आहे. अभ्यासामध्ये सुद्धा त्या पद्धतीने बदल करावा लागेल. बघा, पुढचा प्रश्न आहे, उपनद्यामध्ये पुढील नद्या व उपनद्या यांचा योग्य जोड्या लावा. लातूरवर थोडस जास्तच प्रेम दाखवते. लातूरवर थोडस जास्तीच प्रेम दाखवलंय यावेळेस. कारण की यामध्ये बघा काय विचारले, नद्या विचारल्यात आणि त्याच्या उपनद्या विचारल्यात. सिंपल क्वेश्चन आहे, अवघड नाही, रिपिटेशन आहे. पीवायक्यू पाहिला असेल तर पहिल्या याच्यामध्ये ए लागतं. आता बघा, ही तापी आयोगाची फेवरेट आहे. तापी आणि नर्मदा फेवरेट म्हणजे फेवरेटच आहे, बरोबर आहे का? आता बघा, गेल्या वेळेस त्यांनी वर्धा वैनगंगेकडे आले होते, तापीला विसरले होते, पण तापी आणखी आली. आता तापी आहे, बरोबर आहे. तापीची उपनदी आहे बरं का, ही पूर्णा, दक्षिण पूर्णा, मोरणा अशा ह्याच्याकडे भानगडीत पडू नका. ही तापीची उपनदी आहे पूर्णा, लक्षात ठेवा. आणि ही सिंदफणा आणि ही मांजरा. बघा, आता तापीची याच्यामध्ये उपनदी जी आहे कोणती आहे? ही बोरी आहे, बरोबर आहे. पूर्णेची उपनदी कोणती आहे? ही नळगंगा आहे, बरोबर आहे. सिंदफणेची कोणती आहे? बिंदुसरा. बिंदुसरा नदीकाठी बीड हे शहर आणि सिंदफणा नदीकाठी हे माजलगाव हे शहर, बरोबर आहे. आणि मांजरा नदीकाठी ही घरणी आहे. कोणता आहे? घरणी आहे. म्हणून याचं उत्तर आता काय येईल? तापीचं जर 1चं 2 असेल तर 1चं 2 कुठे कुठे आहे? हे नाहीये, इथं पण नाहीये, हे दोन्ही पैकी एक. बीचं 3 असेल, 3 बीचं 3 आहे का कुठं? याच्यामध्ये आणि याच्यामध्ये इथं आहे. म्हणून ऑप्शन क्रमांक 3 याचं उत्तर आलं पाहिजे. या पद्धतीने याचं उत्तर येईल, बरोबर आहे मित्रांनो, लक्षात येईल. ओके, आता बघा पुढचा प्रश्न बघा. आता महाराष्ट्राच्या संदर्भातील खालील विधानावरून जिल्हा ओळखा. जिल्हा विशेषवर आलं का नाही यावेळेस? बघा आता काय म्हणतंय. आता आपण आतापर्यंत हे पाहिलं होतं, भंडारा अँड गोंदिया या 2 जिल्ह्यांना तलावांचे जिल्हे आपण म्हणतो. आता मी तुम्हाला बॅच मध्ये लेक्चर मध्ये सांगितलेलं आहे की पाणी पिकवणारा जिल्हा कोणता?
पाणी पिकवणारा जिल्हा कोणता, असं सरळ सरळ बोललेलं आहे. आता पाणी पिकवणारा म्हणजे तलावांचं शहर असं ह्याने दिलंय, पाणी पिकवणारा दिलं नाहीये, तलावांचं शहर असं दिलंय. आता पाणी पिकवणारा तालुका, पाणी पिकवणारा जिल्हा असं मी वारंवार तुम्हाला सांगतोय. आता यामध्ये आपण ठाणे याला पाणी पिकवणारा जिल्हा आपण म्हणतो, धरणांची संख्या जास्त असल्यामुळं. या जिल्ह्यात दारुगोळा आणि शस्त्र निर्मिती कारखाना आहे का? ठाण्यामध्ये आहे ना. आता ठाण्यामध्ये अंबरनाथला जर तुम्ही गेला तर त्या ठिकाणी तुम्हाला भेटेल दारुगोळ्याचा शस्त्र निर्मितीचा कारखाना, बरोबर आहे. हे पण आहे. एक तालुका धातूच्या वस्तू आणि त्यावरील नक्षीकाम यासाठी प्रसिद्ध आहे. तालुका म्हणजे ठाणे तालुका, याच्यामध्ये हे प्रसिद्ध आहे. ठाणे मधलं कासार वडवली, कासार वडवली नावाचं गाव आहे, परिसर आहे. त्या परिसरामध्ये कासार वडवलीमध्ये ह्या गोष्टी पाहायला भेटतात. मुशी जातीचे गवत पालघर जिल्ह्यातील मोठ्या प्रमाणात आढळतो. आता सॉरी, मुशी जातीचे गवत या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणामध्ये आढळतात. आता हे पालघरमध्ये पण आढळतं आणि ठाणेमध्ये पण आढळतं. जे ठाणे आणि जो सह्याद्री पर्वताचा जो काही भाग आहे समोरचा थोडासा, त्या भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये हे मुशी गवत आढळतं. आणि हे सर्व कुणाबद्दल बोलताय तर हे ठाणे जिल्ह्याबद्दल बोलताय. श्री ठाणक हे आपण जुन्या नावाने या जिल्ह्याला ओळखतो, हे ठाणे. उत्तर क्रमांक 3 याचं आलं पाहिजे. आता बघा हा प्रश्न बघा, PYQ विचारलंय, पण कसं विचारलंय? महाराष्ट्राची ईशान्य सीमा कोणती नदी, कोणी ठरवतं? हे नैसर्गिक सीमेवरचा प्रश्न आहे, कोण ठरवतं असं विचारलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये 1 2 3 बघा, हे असं पण ऑप्शन देऊ शकले असते ना, अ ब क ड 1 2 3 4 असं, बरोबर आहे का? मग बघा वाचा, अ ब क आणि ड, फक्त वेळखाऊ प्रश्न आहे, काहीच अवघड नाहीये. मला सांगा, या ठिकाणी 7 माळा आपण पाहतो, पुण्यातून माळ काढली हरिश्चंद्राने शंभूच्या गळ्यात टाकली, म्हणतो का नाही? पुण्यातून माळ काढली हरिश्चंद्राने शंभूच्या गळ्यात टाकली. आता ह्यांनी सरळ सांगितलंय, ईशान्य भाग सांगितलंय, ईशान्य भाग अनेवाई, बरोबर आहे. गोंदिया, गडचिरोली, भंडारा या साईडचा भाग सरळ सांगितलंय. ह्यांनी गुजरातकडचा भाग नाही सांगितला. मी मागेही तुम्हाला सांगितलेलं होतं की जी काही सातपुडा डोंगररांग आहे, सातपुडा डोंगररांग महाराष्ट्रामध्ये 2 जिल्ह्यामध्ये आहे. एका जिल्ह्यामध्ये वेगळ्या नावाने ओळखते आणि दुसऱ्या जिल्ह्यामध्ये पण वेगळ्या नावाने ओळखते, बरोबर आहे. गाविलगड डोंगर असेल किंवा त्याच्यामधल्या अक्राणी आणि गाळाना डोंगर रांगा असतील, हे असतील. आता ही 7 माळाचा तर विशेष नाही, खाली नाशिकमध्ये इकडे यायला लागली, खालच्या बाजूला पुण्यातून माळा काढली 7 माळा, सातपुडा वर राहिली त्याच्या खाली 7 माळा आहे, ह्याचा विशेष नाही. ही गाळाना आणि अक्राणी ह्या दोन्ही वायव्य साईडला आल्या पाहिजे. लक्षात आलं? वायव्य सीमा गुजरात आणि महाराष्ट्राची नैसर्गिक सीमा म्हणू, बरोबर आहे का? आता ह्याचं राहिलं उत्तर दरकेसा. आता हे दरकेसा एक नवीन नाही आपल्यासाठी, म्हणजे ड फक्त आहे आणि याचं उत्तर आहे फक्त ड, म्हणजे 4 नंबरचं. कोणती डोंगर रांगा टेकड्या स्थित आहेत असं विचारलंय, सीमा विचारली नाही, म्हणून याचं उत्तर आहे हे फक्त ड, म्हणजे दरकेसा ही जी आहे ईशान्य भागात असणारी ही टेकडी आपल्याला पाहायला मिळू शकते. जर वायू विचारला असतं तर गाळणा आणि अक्राणी मी सांगितलं असतं, बरोबर आहे का? हे उत्तर आलं असतं, म्हणून उत्तर क्रमांक ह्याचं 4 हे लक्षात ठेवायचं. आता बघा आपला आवडता विषय आला ऍग्रिकल्चरचा. तुम्ही म्हणाल हे प्रश्न कसं, हे विज्ञानमध्ये येतात, काही प्रश्न चालू घडामोडीमधून येतात, परंतु ते राहत नाही ऍग्रिकल्चरचं असल्यामुळं. आता याचंही उत्तर तुम्हाला द्यावं असं मला वाटतंय, म्हणून हे जी काही आहे हे तुमच्या समोर मी मांडतोय. आता मित्रांनो बघा, हा लिंबूवरील कॅन्कर रोग आहे. कॅन्कर रोग म्हणजे तुम्हाला तुमच्या भाषेमध्ये ह्याला, आमच्याकडे ह्याला देवी म्हणतात किंवा ह्याला खैऱ्या असं म्हणतात, खैऱ्या, देवी किंवा खैऱ्या मराठीमध्ये लिंबूवर आढळणारा महत्वाचा रोग आहे. हा रोग जो आहे हा जीवाणूपासून होणारा रोग आहे. कशापासून? जीवाणूपासून होतो. आता हा रोग जे आहे, हा रोग झॅन्थोमोनास या जीवाणूपासून होणारा हा रोग आहे. झॅन्थोमोनास सिट्राय आपण असं म्हणूया, किंवा याला सिट्रस कॅन्कर या नावाने सुद्धा ओळखलं जातं बरं का. लिंबू यानी की सिट्रस कॅन्कर यानी की देवी, खैऱ्या या नावाने सुद्धा ओळखलं जातं. याला झॅन्थोमोनास नावाच्या जीवाणूपासून हा रोग होतो वनस्पतीवरील. कारण की जर तुम्ही वनस्पतीवरील पर्टिक्युलर काही रोग आहेत, टिक्का, हे खैऱ्या वगैरे, हे जे काही प्रमुख जे काही रोग आहेत मित्रांनो, हे प्रमुख 4-5 असे रोग आहेत, तेच परीक्षेमध्ये डबल विचारले जातात. हे प्रश्न तुम्हाला सांगतोय कंबाईन साठी, म्हणून उत्तर क्रमांक काय आहे? 2 आहे. बघा पुढचा प्रश्न बघा, वनस्पतीच्या जोमदार वाढीसाठी सर्वोत्तम मृदा माती कोणती आहे? मला माहिती आहे कन्फर्म तुम्ही काय केलेलं आहे, चिकन माती केलेलं आहे, पण चिकन माती उत्तर नाही. आता आपल्याला माहिती आहे बेसॉल्ट खडक आहे, कोणता?
हा बेसॉल्ट खडक आहे. बेसॉल्ट खडकापासून तयार झाणारी माती काळी कापसाची रेगूर मृदा किंवा चिकन माती आपण म्हणतो. आता विषय काय माहितीये का, हे वालुका म्हणजे नदी पात्रातील वालुका म्हणजे वाळूचं प्रमाण जास्त असणारी माती आहे. बरोबर आहे. म्हणजे पाणी झिरपण्याचा वेग खूप जास्त आहे. आता वालुकामय चिकन मातीमध्ये पाण्याचा निचरा होतो का? होत नाही. या जमिनी जास्त क्षारपड बनतात किंवा सगळे पिकं म्हणजे आपण हे पाहिजे तसा निचरा होत नसल्यामुळं हे पीक लागवडीसाठी तेवढ्या पाहिजे तेवढ्या प्रमाणात उपयुक्त असतात का? नाहीये. तर यामध्ये मी तुम्हाला सांगतो लोम माती म्हणजे काय असतं? याच्यामध्ये वाळू असते. याच्यामध्ये काय असते? वाळू असते. याच्यामध्ये दुसरं आता तुम्हाला सांगतो. वाळू झाली, याच्यामध्ये दुसरं चिकन माती असते. चिकन माती किंवा चिकन कण आपण अशा शब्द वापर करू. चिकन कण म्हणजे वाळू असेल, चिकन कण असेल आणि प्लस ह्याचा मिश्रण ह्या गाळासोबत असेल. म्हणजे वाळू, चिकन कण आणि गाळ ह्या सगळ्यांचं मिश्रण म्हणजेच लोम माती असते आणि ह्याचं उत्तर हे दिलं पाहिजे एमपीसी न लोम माती. कारण की दोन्ही वालुकामय मातीमधून पाण्याचा निचरा एवढा फास्ट होतो की एका दिवसात जाळ आणि धूर संगट. हे चिकन मातीमध्ये पाण्याचा निचरा सावकाश होत असतो, परंतु हे जी लोम माती आहे हे वाळू, चिकनकण आणि गाळ ह्या सर्वांचं मिश्रण असल्यामुळं हे पीक लागवडीसाठी खूप महत्वाची जमीन असं हिला समजलं जातं. म्हणून उत्तर क्रमांक आहे 3. बऱ्यापैकी विद्यार्थ्यांनी त्यांनी हे चिकन माती असं दिलेलं असावं. ओके, बघा आता बघा यामध्ये मातीचा मृदेचा उपजाऊ स्तरांच्या नुकसानीस डॅडॅस म्हणतात. आता हा प्रश्न धुपीवर प्रश्न विचारले जातात बरं का, डेफिनेटली विचारले जातात. आपल्याला हा जो टॉपिक आहे, आता मी तुम्हाला हा टॉपिक कशामध्ये यायला पाहिजे, वनस्पती जोमदार वाढी मृदा जमीन हा टॉपिक आपण शिकवतो. ज्यावेळेस सॉइल हा टॉपिक शिकवतो त्याच्यामध्ये हे आपण डेफिनेटली घेतोच. बरोबर, जमिनीचे प्रकार वगैरे जिओग्राफी मध्ये पण येतं. लक्षात आलं का? मग यामध्ये यांनी काय केलंय, इथं हा प्रश्न कशा धूप हा टॉपिक आहे बघा. ह्या धूप टॉपिक मध्ये हा प्रश्न विचारला. जो काही मातीचा मृदेचा उपजाऊ थरांच्या नुकसानीस डॅडॅस म्हणतो. आता मृदा जनन म्हणजे जमिनीची निर्मिती. आता 1 इंच म्हणजे 2.5 सेंटीमीटर जाडीची जमीन तयार होण्यासाठी निसर्गाला 800 ते 1000 वर्ष लागतात. एवढं वर्ष लागते. आता बघा पॅडझोलायझेशन म्हणजे यामध्ये जमिनीच्या निर्मितीची प्रक्रिया म्हणजे ह्यामध्ये काय होतं, लोह अल्युमिनियम जो वरच्या थरामध्ये होतं ते वरच्या थरातून खालच्या थरामध्ये जी काही त्याला आपण निचरा होणे असं म्हणायला लागतो, त्याला पॅडझोलायझेशन असं म्हणायला लागतो. मृदा थर ज्यावेळेस तुम्ही शिकताय त्याच्यामध्ये हे सांगितलेलं आहे, हे जे निचरा होणे वरच्या थरातील अन्न घटक जे आहे खालच्या थरामध्ये येणे. आता याच्यामध्ये तिसरा ऑप्शन आहे जमिनीची धूप होणे. जमिनीची धूप होणे आणि उत्तर क्रमांक आहे 3 नंबरचं जमिनीची धूप होणे. जमिनीचे एका ठिकाणापासून दुसऱ्या ठिकाणी मातीचे कण वाहून जाणे म्हणजे ह्यामध्ये सालकाडी धूप असेल, गळकाडी धूप असेल, घलकाडी धूप असेल, मातीची पडझडीची धूप असेल किंवा नदीकाठची धूप असेल, अशा धुपीचे वेगवेगळे प्रकार पडतात. आणि जे काही पाऊस पडल्यामुळं जे काही शिंतोडे उडून होणारी धूप किंवा सालकाडी धूप आहे, ही सालकाडी धूप तुम्हाला सांगतो हे पूर्ण मृदेचा उपजाऊ थर पूर्ण साल निघल्याप्रमाणे व जे काही जमिनीचा पूर्ण वरचा भाग हे निघून जातो. म्हणून याला आपण काय म्हणायला लागतो, जमिनीची धूप असं म्हणायला लागतो. लक्षात ठेवा. ओके, आता बघा हा प्रश्न चालू घडामोडीचा बरं का. मी रात्री माझ्या एका मित्रासोबत डिस्कशन करत होतो. म्हणजे एक आमच्या विकासरावांसोबत डिस्कशन केलं. तर त्यामध्ये आम्ही चर्चा केली होती की एक वामन नावाचा एक वाण आहे बघा केळीचं, ग्रेनडाईन जातीवरती ट्रॉम्बे या ठिकाणी भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर यांच्या विद्यमानाने हे वाण नवीन केले आणि दुसरी याच्यावर पण आमची चर्चा झाली. लक्षात आलं, हे चालू घडामोडीचा प्रश्न आहे. दुष्काळ सहन करणारी आतापर्यंत आपण जी काही मिरॅकल राईस, जया, प्रभा, जी काही प्रभावती, राधा ह्याच जाती आपण पाहिल्या त्याच्यातच परेशान होतो. पण यांनी काय विचारलंय, रिसेंटचा चालू घडामोडीचा प्रश्न आहे, दुष्काळ सहन करणारी म्हणजे कोरडवाहू भागामध्ये सुद्धा येणारी ही जात सादर करण्यात यशस्वी प्रयत्नांसाठी डॉक्टर स्वाती नायक यांना प्रतिष्ठित नॉर्मन बोरलॉग पुरस्कार 2004 पासून हा पुरस्कार दिला जातो मित्रांनो. कृषी क्षेत्रातला पुरस्कार आहे, सन्मानित करण्यात आलं. आता ही जात कोणती आहे? सहभागी धान हे
धान म्हणजे तांदूळ, हे लक्षात ठेवायचं आहे. आता हे जे काही सहभागी धान आहे, हे नाव कसं याच्यामध्ये तुम्हाला सांगतो. जी IRRI आहे, इंटरनॅशनल राईस रिसर्च इन्स्टिट्यूट असेल, IRRI, आणि दुसरी जी आहे ICAR, या दोघांच्या संयुक्त विद्यमानाने ही नवीन जात तयार करण्यात आली. तिला सहभागी धान किंवा सहभागी तांदूळ असं म्हणण्यात आलं. जे काही हे आपल्या महाराष्ट्रामध्ये हेच कर्जत रायगड या ठिकाणी 14 भात संशोधन केंद्र, त्यापैकी पहिलं महत्वाचं कर्जत रायगड आहे. आणि जे काही आंतरराष्ट्रीय फिलिपाईन्स मध्ये आहे. ओके, त्या ठिकाणी हे जे काही इंटरनॅशनल राईस रिसर्च इन्स्टिट्यूट जे आहे फिलिपाईन्स या ठिकाणापासून आणि ह्या दोन्हीच्या संयुक्त विद्यमानाने हे सुरू करण्यात आलेलं आहे. आणि हे जे काही आहेत, हे स्वाती नायक हे ICAR मध्ये सध्या जॉबला आहेत, हे जॉब करतायत. हे डॉक्टर स्वाती नायक यांना ह्या जातीमुळे सहभागी धान तांदूळ याच्यामुळं यांना पुरस्कार देण्यात आलेला, म्हणून उत्तर क्रमांकाचं 2 आहे, हे लक्षात ठेवा. बघा, आणि शेवटचं मला वाटतं हेमेटाइट पासून कोणता धातू मिळवला जातो. आता आपण बॉक्साइट पासून अल्युमिनियम तयार करतो, बरोबर आहे का? हे तर नाहीये, हे बी नाहीये, आता कॉपर पण नाहीये. आता लोखंड, आता म्हणतो ना आपण हे हेमेटाइट काय लिमोनाइड काहीतरी आहे बघा प्रकार, बरोबर ना? लोखंडाचे आपण प्रकार म्हणतो ना, बरोबर आहे का? याच्यामधला जे काही आयर्न आहे, जे हेमेटाइट असेल, मॅग्नेटाइट असेल, सिडेराइट असेल, हे वेगवेगळे प्रकार आपण जे काही लोखंड किंवा लोह खनिजाचे पाडतो, त्याच्यावरून हा प्रश्न निघू शकतो. उत्तर विज्ञानामध्ये तर तुम्हाला हे 100% निघणार आहे, पण यामध्ये पण आपल्या जिओग्राफीमध्ये सुद्धा खनिज संपत्ती जे टॉपिक आहे याच्यामध्ये निघू शकतं. म्हणून उत्तर क्रमांक 4 याचं उत्तर आहे, हे लक्षात ठेवा. आणि जर तुम्हाला बाबांनो हे पुस्तक कंबाईन करणार असाल ना, मार्क कमी पडल्यास तर काळजी करू नका. जिओग्राफीचं हे एकदा पुस्तक मित्राकडे बघा, चेक करा याच्यामध्ये काय कंटेंट दिलेलं आहे, कसं आहे, आणि नंतर हे पुस्तक तुम्हाला मागवायचं असेल तर डायरेक्टली हे प्ले स्टोअर मधून ऍप डाउनलोड करा, PV अकॅडमी हे ऍप डाउनलोड करून तुम्ही डायरेक्टली पुस्तक घरपोच ऑर्डर मिळवू शकता. आणि हे ऍप आहे, नंबर आहे, आणि या ठिकाणी हे टेलिग्राम चॅनल आहे, युट्यूब आहे. सर्वप्रथम जर लेक्चर पाहून झालं असेल तर तुम्ही हे युट्यूब तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. जिओग्राफीच्या जे काही प्रश्न आहेत हे खूप सोपेही नव्हते आणि खूप अवघडही नव्हते, परंतु मी असं सांगेल दरवेळेस पेक्षा काही जे काही प्रश्न होते ते आउट ऑफ रेंजचे होते. 2-3 प्रश्न, त्या प्रश्नांमध्ये नेहमीच असे प्रश्न नेहमी विचारतात. यावेळेसच नाहीये की बाबा सगळे सोपे दिल्यावर काय आहे, विषय नाहीये. ओके, त्यामुळं सर्वांना मेन साठी जे चांगले मार्क आलेत त्यांना मेन साठी माझ्याकडून शुभेच्छा, कारण की आपले मुलं थांबत नाहीयेत, बरोबर आहे का? त्यांना माहिती आहे काही काही तर आन्सर की सुद्धा चेक करत नाहीये. हा चला मेन्सला आहे म्हणून अभ्यास सुरू करून देतात. टेन्शन घेऊ नका. ओके, कारण की MPSC आता आज लेट नाईट किंवा उद्यापर्यंत, उद्याच शक्यतो उद्या डायरेक्टली आन्सर की टाकू शकते आणि त्यानंतर स्कोर चेक करून घ्या. आता ह्याच्या आन्सर की वरती, त्या क्लास आन्सर की वरती हे टेन्शन घेत बसू नका. ऑथेंटिक आन्सर की येणं हे खूप महत्वाचं आहे आणि त्या आन्सर की वर सुद्धा तुम्ही या ठिकाणी तुमचा स्कोर चेक करू शकता. ओके, थँक्यू मित्रांनो, धन्यवाद.